नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 171 ते ओवी 179च्या सहवासात आपण जाऊया. भगवंताची कृपा झाल्यामुळे अर्जुनाच्या हृदयभूमीत आत्मबोधाचं बीज पेरलं गेलं. त्याच्यावर भगवंताच्या कृपेचा वर्षाव झाला आणि तो ओलावा मिळाल्यामुळेच अर्जुन म्हणतो त्याला हे संवादरूपी फळ प्राप्त झालंय. भगवंताची ही झालेली असीम कृपा अर्जुन आपल्या भावनांना शब्दांचा आधार देत व्यक्त करतोय. अर्जुन म्हणतो, का इंद्रिये वाचा प्राण या जालियांचे तैची सार्थकपण, जै चैतन्य येऊनी आपण संचरे माझी. अहो, शरीर प्राप्त झालं अर्थात अवयव इंद्रियांसहित शरीर प्राप्त झालं. वाचा आहे अर्थात वाणी. पंच प्राण आहेत, प्राण पण आहेत. परंतु या शरीरामध्ये जेव्हा चैतन्य प्रवेश करतं त्याच वेळी या शरीराला सार्थकपणा येतो. शरीर असल्याचं सार्थक होतं. जर चैतन्यच नाही तर नुसतं शरीर, वाचा आणि प्राण असण्याचा काय उपयोग? तैसे शब्द जात आलोंडिले, अथवा योगा दिकजयी अभ्यासिले, ते तैची म्हणो ये आपुले, जय सानुकूल श्री गुरु. अहो, त्याचप्रमाणे शब्द जात आलोंडिले, शब्दाच्या साह्याने कितीही का ज्ञान प्रगट केलं. अर्थात शब्दांच्या आधारे शास्त्र, पुराण, उपनिषद किंवा तत्सम अनेक ज्ञान ग्रंथ अभ्यासिले, अथवा योगादिकजय अभ्यासिले. एवढंच नाही तर योगादिक मार्गांचा सुद्धा भरपूर अभ्यास केला. तैची म्हणो ये आपुले, जय सानुकूल श्री गुरु. पण हे सर्व मार्ग, ज्ञान किंवा योग मार्ग, हे तेव्हाच प्राप्त झाले, आपलेसे झाले असं म्हणता येईल ज्यावेळी श्री गुरु सानुकूल असतील, अर्थात श्री गुरूंची कृपा होईल. ऐसिये जालिये प्रतितीचे निमाजे, अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे, देवींची म्हणे देवा तुझे, वाक्य मज मानले. आणि हीच श्री गुरुकृपा अर्थात भगवंताची कृपा झाल्याची प्रतीती अर्थात प्रचिती, अनुभूती अर्जुनाला आली. त्या प्रचितीचा आनंद त्याच्यामध्ये आता मावत नाहीये. म्हणूनच प्रतीतीचे नि माझे, ही प्रचिती आपल्याला आली, हा अनुभव आलाय, हा अर्जुनाला निश्चय झालाय. आणि त्या निश्चयाच्याच भरामध्ये तो आनंदाने नाचतोय आणि म्हणतोय, देवींची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. आणि हे भगवंता, तुझं वाक्य अर्थात वाक्यरूपी सूर्य अंतःकरणात अर्जुनाच्या प्रगटले, ते त्याला पटले. तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देव दानवांची मती जोगा नवसी. भगवंत अर्जुनाला सांगत आलेत, अरे जे महर्षी, जे योगी, जे ज्ञानी होऊन गेले, त्यांच्याही मतीच्या मी पलीकडचा आहे, अर्थात मनबुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचा आहे, असं जे भगवंत म्हणत होते त्या वचनाची प्रचिती अर्जुनाला आली. म्हणून अर्जुन म्हणतो, तरी साचची हे कैवल्यपती.
कैवल्यपती म्हणजे कैवल्य प्रदान करणारा स्वामी. तुम्ही जे म्हणत होतात ते भगवंता खरोखरच सत्य आहे. मज त्रिशुद्धी, ज्ञानोबा राय इथे त्रिशुद्धी शब्द वापरतात, अर्थात त्रिवार सत्य आहे. ही अनुभूती मला आली. जे तू देव दानवांची मती जोगा नवसी, जे तू देव दानवांच्या बुद्धीला सुद्धा कळण्यासारखा नाहीस. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपुलिया जाणे जाणीवा, तैसा कहींची नाही हे मदभावा भरवसेने आले. फार महत्वाची गोष्ट अर्जुन इथे व्यक्त करतोय. तो म्हणतोय तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, म्हणजे भगवंताच्या मुखातून प्रगट होणारं वाक्य व्यक्त म्हणजे स्वरूपात न येता, अर्थात आपल्याला समजू शकणार नाही. अर्जुन म्हणतोय भगवंता, तुझ्या मुखातून व्यक्त होणारी जी वाक्य आहेत, जी वचनं आहेत, त्यांचा आपल्या बुद्धीच्या आधाराने आकलन करण्याचा जो प्रयत्न करेल, आपुलिया जाणे जाणीवा, तैसा कहींची नाही हे मदभावा भरवसेने आले. पण असं तुला जाणणं, अर्थात आपल्या बुद्धीच्या बळावर जाणणं, हे शक्य नाही. त्यासाठी तुझी कृपाच होणं आवश्यक आहे. तरच तुझ्या प्रगट होणाऱ्या, व्यक्त होणाऱ्या वाक्यांचा बोध आम्हाला होईल. हा मला आता भरोसा पटलाय, हा मला भरोसा आलाय. एथ आपुले वाडपण जैसे, आपणची जाणीजे आकाशे, का मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. अहो, ज्याप्रमाणे माझा व्यापकपणा किती आहे हे फक्त आकाशच जाणू शकतो. आकाशालाच माहितीये की मी किती व्यापक आहे. आपुले वाडपण जैसे, आपणची जाणीजे आकाशे, का मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. किंवा माझी घनता किती आहे, माझी घनता किती आहे हे फक्त एक पृथ्वीच जाणू शकते. बाकी ज्यांनी कोणी प्रयत्न करावा त्याला हे आकलन होणं शक्य नाही. तैसा आपुलिये सर्व शक्ती, तुझ तुची जाणसी लक्ष्मीपती, येर वेदादिक मती मिरवती वाया. हे लक्ष्मीपती अर्थात भगवंता, तशीच तुझी जी काही शक्ती आहे, सर्व शक्ती, ते तुझी तूच जाणतोस. आम्हाला ती समजणं कसं शक्य आहे? आणि त्यामुळेच आम्हाला तू समजलास असं जर का वेद अधिक मती, वेद आणि इतर ज्ञानदान करणारी शास्त्र त्यांची मती म्हणजे त्यांचं मन आणि बुद्धी जर असं मिरवत असेल की भगवंता तू आम्हाला समजलास, तर ते त्यांचं मिरवणं वाया आहे, खोटं आहे. कारण तुझी सर्व शक्ती तूच जाणतोस. हा गा मना ते मागा सांडावे, हा गा मना ते मागा सांडावे, पवना ते वावी मवावे, आदि शून्य उतरोनी जावे, केऊ ते बाही. ज्ञानोबा राय आपल्या शैलीत इथे प्रश्न विचारत उपमा देतात. हा गा मना ते मागा सांडावे, अहो मनाला माग टाकता येईल का? मनाचाच वेग एवढा आहे की मनाच्या पुढे जाणं कसं शक्य आहे? पवना ते वावी मवावे, मवावे म्हणजे मोजावे. पवन म्हणजे वारा, वाऱ्याला कधी मोजता येईल का? आदिशून्य उतरोनी जावे, केऊ ते बाही. आणि त्याचप्रमाणे आदि शून्य म्हणजे अर्थात हे सर्व ब्रह्मांड प्रगट झालं त्याच्याही अगोदर असलेली जी शक्ती आहे, जे स्वरूप आहे, ती स्थिती तरुण जाणं शक्य होईल का? अहो ब्रह्मांड जिथनं प्रगट झालंय ते आदिशून्य,
त्याला तरुण जाणं कसं ब्रह्मांडाला शक्य होईल? तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाकते नोहे, आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. जणू काही इथे अर्जुनाने आता शरणागती पत्करली. अर्जुन म्हणतो, ह्या ज्या सगळ्या मी उपमा दिल्यात, उदाहरणं दिलीत, आकाशाचं व्यापकपण आकाशच जाणतो, पृथ्वीची घनता पृथ्वीच जाणते, तुझी शक्ती किती आहे हे लक्ष्मीपती तूच जाणतोस. कारण मनाला मागे टाकणं शक्य नाही, वाऱ्याला हाताने मोजणं शक्य नाही. तैसे हे तुझे जाणणे आहे, त्याप्रमाणे तुला जाणणं हे सुद्धा असंच अशक्य आहे. म्हणून कोणाही ठाकते नोहे, म्हणून तुझं खरोखर जे काही स्वरूप आहे ते कोणाला समजेल असं समजण्यासारखं नाही. आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. म्हणूनच हे भगवंता, तुझ्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते तुझ्याच सारखं आहे, तुलाच होण्यासारखं आहे. आम्ही ते जाणून घेऊ हे कसं शक्य आहे? माऊली हो, आपण फक्त भगवंताचं नाम घ्यावं, नामाचं स्मरण करावं आणि भगवंतालाच शरण होऊन राहावं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.